Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture number 7, Physical Property of Soil. In physical property, then first physical property, that is a texture of soil. What is meant by texture? Texture refers to relative percentage of sand, silt and clay particle in the soil known as texture. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी सुरू केलं होतं. त्या फिजिकल प्रॉपर्टी मधलं पहिलं फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ते टेक्स्चर. तर टेक्स्चर म्हणजे मातीमध्ये जे कण आहेत, पार्टिकल्स आहेत, तीन टाईपचे पार्टिकल आहेत, सॅन्ड, सिल्ट अँड क्ले. सॅन्ड हे लार्जर साईजचं पार्टिकल आणि सिल्ट पार्टिकल मीडियम साईजचं, क्ले पार्टिकल हे फाईन स्मॉलर साईज. असे तीन साईजचे पार्टिकल मातीमध्ये बघायला मिळतात. त्याचं पूर्ण कॅरेक्टर आपण बघितलेले आहे, त्यांची साईज बघितली आपण, है ना. तर ह्याचं जे प्रपोर्शन आहे, हे प्रपोर्शन जे मातीमध्ये असतं त्या प्रपोर्शनलाच आपण काय म्हणणार आहोत, टेक्स्चर ऑफ सॉइल. म्हणजे जमिनीचं पोत असं म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? जमिनीचं पोत. या टेक्स्चर वरूनच आपल्याला जमिनीचे टाईप्स करता येतात. त्यालाच आपण म्हणतो टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल. तर या टेक्स्टबुकमध्ये तेवढं डिटेल दिलेलं नाही, कारण जे पाहिजे तेच नाही, फारच शॉर्टमध्ये आहे. आणि पुढे जे 12वीमध्ये तुम्हाला सॉइल, प्रत्येक पिकाला लागणारी जी सॉइल असते ते सॉइलचं टाईपच माहीत नाही, तर सँडी म्हणजे काय, क्ले म्हणजे काय, लोमी म्हणजे काय, सँडी क्ले लोमी सॉइल म्हणजे काय, असे जे टाईप्स आहेत हे तुम्हाला कळणार नाही, तर पुढे 12वीला तुम्हाला ते समजणार नाही. त्यासाठी आपण थोडं डीपमध्ये, म्हणजे जे बेसिक आहे, जे फारच महत्त्वाचं आहे, ते आपल्याला टेक्स्टबुकच्या बाहेरचं असलं तरी बघणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही. टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल. या टेक्स्चरवरून जमिनीचे टाईप करता येते आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो, टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल. तर हे फार महत्त्वाचं आहे. जे जे मी तुम्हाला सांगत आहे ते फार महत्त्वाचं सांगत आहे. जे बेसिक आहे ते क्रॉप सायन्स असो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असो, दोन्ही याच्यामध्ये फार महत्त्वाचं हे टॉपिक आहे आणि हेच डिटेलमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही. असं तुम्ही संभ्रमात राहू नका की सर वेगळं शिकू लागले, टेक्स्टबुकमध्ये वेगळं आहे. नाही, वेगळं नाही आहे, त्या रिलेटेड आहे, महत्त्वाचं आहे. सॉइल्स हॅव डिफरंट अमाऊंट ऑफ sand, silt and clay particles which imparts coarse and fineness. आता हे सॅन्ड, सिल्ट, क्ले याचं वेगळं प्रमाण नुसार जमिनीचं टेक्स्चर तयार होतं. कोर्सनेस आहे, मीडियम आहे, फाईन आहे. ज्याला आपण म्हणतो चोपन मातीची आहे, ज्याला आपण भरड माती म्हणजे जाड माती आहे, है ना. तर हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, असे जे आपण जनरली टाईप सांगतो, पण सायंटिफिकली दृष्टीनं आपण ते योग्य नाही. ते आपण ढोबळमानाने म्हणतो हलकी जमीन आहे, मध्यम आहे, भारी आहे. पण सायंटिफिकली काय, तर एक टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइलनुसार आपल्याला सांगता येतं की त्या जमिनीचं टेक्स्चर कसं आहे. तर सॅन्ड, सिल्ट, क्ले पार्टिकलच्या प्रमाणानुसार त्याचं टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल आपल्याला तयार करता येते. डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ particular particle, the soil is said to be sandy, loamy or clay. आता टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल नुसार आपल्याला सँडी सॉइल, लोमी सॉइल, क्ले सॉइल. आता सँडी सॉइल कशाला म्हणायचं, लोमी सॉइल कशाला म्हणायचं, क्ले सॉइल कशाला म्हणायचं? ज्या सॉइलमध्ये ते पार्टिकलचं प्रमाण जास्त असेल, सँड पार्टिकलचं प्रमाण जास्त, त्याला आपण काय म्हणणार, सँडी सॉइल म्हणणार. सिल्ट पार्टिकल जास्त असेल, लोमी सॉइल म्हणणार. क्लेचं जास्त असेल, क्ले सॉइल. असं अमाऊंट ऑफ पार्टिकल, द सॉइल इज सेड टू बी दॅट टाईप ऑफ सॉइल, दॅट इज सँडी सॉइल, लोमी सॉइल, क्ले सॉइल. त्या पार्टिकलचं प्रमाण जास्त असेल त्या टाईपची जमीन आपण म्हणणार.
तर टाइप्स ऑफ सॉइल अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ सँड सिल्ट अँड क्ले, दॅट इज अ सँडी सॉइल, लोमी सॉइल, क्ले सॉइल. सँडी सॉइल म्हणजेच वालुकामय जमीन, लोमी सॉइल म्हणजे पोट्याची जमीन, क्ले सॉइल म्हणजे चोपण मातीची जमीन. असं आपण टेक्स्चरवरून आपल्याला जमिनीचे टाईप करता येतात. तर आपण पहिलं बघणार आहोत सँडी सॉइल. आता टेक्स्चर जे आहे आपल्याला ऑब्झर्वेशन सुद्धा करता येतं. माती हातामध्ये घेऊन आपल्याला त्याचं टेक्स्चर बघता येतं, त्या जमिनीचं पोत बघता येतं, त्याच्यामध्ये वाळू जास्त आहे का, चिकन माती पार्टिकल म्हणजे क्ले पार्टिकल जास्त आहे का, सिल्ट पार्टिकल जास्त आहे, ते हाताने आपल्याला बघता येतं. जास्तच भुसभुशीत असेल त्याला पण सँडी सॉइल, त्याच्यापेक्षा मीडियम असेल सिल्टी म्हणजे लोमी सॉइल, आणि चिकट असेल क्ले सॉइल. असं आपण ऑब्झर्वेशन घेऊन सुद्धा आपल्याला बघता येतं, हातामध्ये घेऊन आपल्याला बघता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत टेक्स्चर टाईप ऑफ सॉइल. त्यामधलं पहिलं सँडी सॉइल, वालुकामय जमीन. द सॉइल consisting of more than 70% of sand particles. काय म्हटलं आपण? The soil consisting of more than 70% of sand particles known as sandy soil. ज्या मातीमध्ये 70% किंवा त्यापेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण असेल, त्या जमिनीला आपण सँडी सॉइल म्हणणार. फार महत्वाचं आहे. सँडी सॉइल कशाला म्हणणार, वालुकामय जमीन कशाला म्हणणार? ज्या जमिनीमध्ये 70% किंवा 70% पेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे. 3 पार्टिकल आहे, सँड, सिल्ट अँड क्ले. त्या तिघामध्येही 70% किंवा त्यापेक्षा जास्त सँडचंच प्रमाण दिसत आहे, त्याला म्हणणार आपण सँडी सॉइल. उदाहरणार्थ सँड पार्टिकलचं प्रमाण आहे 80 आणि सिल्टचं 10 आणि क्ले पार्टिकलचं 10, म्हणजे किती झालं, 100 झालं. असं जर आपल्याला बघायला मिळतं प्रपोर्शन असेल, त्या जमिनीला आपण काय म्हणणार, सँडी सॉइल. म्हणजे 70 किंवा 70पेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण ज्या जमिनीमध्ये आढळतं ती जमीन आपण काय म्हणणार, सँडी सॉइल म्हणणार. काय म्हणणार मुलांना, सँडी सॉइल. अंडरस्टँड. नेक्स्ट आपल्याला सँडी सॉइलचे गुणधर्म काय, कॅरेक्टर बघणार आपण. इट इज व्हेरी परमिएबल. कसं आहे, कशी जमीन आहे, व्हेरी परमिएबल. कारण 2 पार्टिकलचे साईज जास्त आहे. सँड पार्टिकलचं साईज बघितलं आपण, लार्जर साईजचं असतं. मग 2 पार्टिकलमध्ये रिकामी जागा जास्त असते, म्हणजे व्हेरी परमिएबल. इझिली पाणी काय होतं, पर्क्युलेट होतं. इट इज वेल ड्रेन अँड एरेटेड. उत्तम निचरा होणारी माती असते ही. पाणी टाकल्या कुठं निघून जाते पता लागत नाही. वाळूमध्ये पाणी टाका, निघून जाते की नाही, चिखल तयार होते का, नाही होत. तर सँडी सॉइलचं वैशिष्ट्य आहे की वेल ड्रेन. काय आहे, वेल ड्रेन, उत्तम निचरा होणारी जमीन. अँड एरेटेड, एकदम काय असतं त्याच्यामध्ये, एरेटेड असतं, पूर्ण हवा खेळती असते या जमिनीमध्ये. कारण पिकाच्या वाढीसाठी हवाही फार महत्वाचं घटक आहे. तसं आपण कंपोजिशन ऑफ सॉइल हे पुढे बघणार आहोत. तसं टेक्स्टबुकमध्ये दिलं नाही, तेही माहीत असणं महत्वाचं आहे. पिकांच्या वाढीसाठी हवा असणं महत्वाचं आहे. पाणी ते जेवढं महत्वाचं आहे तेवढं हवा महत्वाची आहे. मग हवा पाणी कुठं राहते, 2 पार्टिकलच्या मध्ये जी जागा रिकामी असते, पोर स्पेस ज्याला म्हणतो आपण, त्या पोर स्पेसमध्ये असतं. आणि सँडी सॉइलचं पोर स्पेस हे लार्जर साईजचं असतं, म्हणून जमीन एरेटेड असतं, भुसभुशीत जमीन असते. इट इज लेस वॉटर रिटेंटिव्ह. पाणी जास्त धरून ठेवत नाही. वाळूचं कण पाणीच धरून ठेवत नाही, तर त्याची पासनं बनलेली जी जमीन आहे, माती आहे, ती पाणी धरणार नाही. म्हणून तर आपण पार्टिकलचे गुणधर्म बघितलो, जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही बाळांनो. तर हे आहे शिकवण्याची पद्धत, लक्षात. तर समजलं पाहिजे बाळांनो. इट इज लेस वॉटर रिटेंटिव्ह कॅपॅसिटी. हे पाणी धरून ठेवत नाही, कारण ॲब्सॉर्बच करत नाही. वाळूचं कण ॲब्सॉर्ब करते का पाणी, स्टिकी होते का, होत नाही. इट इज इझी कल्टिवेशन अँड ही इज नोन ॲज लाईट सॉइल. आता सँडी सॉइलला काय म्हणतो आपण, लाईट सॉइल, हलकी जमीन म्हणतो. काय म्हणतो, हलकी जमीन आहे म्हणतो. ज्या वाळुकामय जमीन असते, ज्या जमिनीमध्ये वाळूचं प्रमाण जास्त असते, त्या जमिनी वालुकामय. आणि वालुका जमीनमध्ये म्हणजेच काय म्हणतो, हलकी जमीन.
भारी जमीन म्हणतो का? नाही, हलकी का म्हणतो सायंटिफिकली? की मशागत करण्यासाठी सोपं जाते. वाळूकामय जमिनीमध्ये नांगरणी सोपी, कुळवणी करणं सोपं, कारण की स्ट्रक्चर जे आहे त्याचं व्यवस्थित तयार होत नाही. ते पार्टिकल ॲग्रिगेट कॉम्पॅक्ट होत नाही, भुसभुशीत असतात. म्हणून नांगरणी सोपी, कुळवणी सोपी, पेरणी करणं सोपी, सगळं कामं करण्यासाठी सोपं जाते. म्हणून याला हलकी जमिनी म्हणतात. दुसरं हलकी म्हणण्याचा उद्देश असा आहे, इट लेस कंटेन ऑफ प्लांट न्यूट्रियंट मीन्स लेस फर्टिलिटी ऑफ सॉइल. ह्या जमिनीमध्ये अन्न घटकाचं प्रमाण कमी असते, म्हणून सुद्धा आपण हलकी जमीन म्हणतो. दुसरं, या जमिनी फर्टाईल नसतात, जमीन सुपीक नसते, कारण की ऑर्गॅनिक मॅटर लेस असते या जमिनीमध्ये. कारण लिचिंग आउट होतं, पावसाचं पाणी सगळं झिरपून जातं, त्याबरोबर अन्न घटक वाहून जातात. कारण पार्टिकल धरून ठेवत नाही, पार्टिकल न्यूट्रियंट धरून ठेवत नाही, याचे पूर्ण निचरा होतं. म्हणून ही जमीन कशी असते? लेस फर्टिलिटी असते, सुपीक राहत नाही जास्त. इट रिक्वायर फ्रिक्वेंट इरिगेशन. आता ही जमीन पाणी धरून ठेवत नाही, आणि जर आपल्याला यामध्ये पिकाची वाढ करायची असेल, पीक चांगलं घ्यायचं असेल, तर आपल्याला कंटिन्युअस पाणी देत राहावं लागेल, लवकर पाण्याच्या पाळ्या द्यावं लागेल, तरच ते पीक या वालुकामय जमिनीमध्ये चांगलं येणार, अन्यथा चांगलं येणार नाही. दुसरं, या जमिनीची सुपीकता वाढ करण्यासाठी इट कॅन बी ॲडेड मोर ऑर्गॅनिक मॅटर अँड देन इट गेट मोर फर्टिलिटी अँड गेट इट मोर प्रॉडक्टिव्हिटी. तर ह्या जमिनी सुद्धा सुपीक होऊ शकतात. जेवढं जास्त सेंद्रिय घटक आपण या जमिनीमध्ये टाकणार, तेवढं जास्त उत्पादन मिळणार आणि उत्पादकता जमीन सुद्धा तयार होणार. परंतु काय, दोन गोष्टी, एक रेग्युलरली इरिगेशन, अर्लियर फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन. दुसरं, मॅक्झिमम अप्लाय द ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल. हे दोन जर उपलब्ध असेल तर ही जमीन सुद्धा फार उत्पादकता होऊ शकते. इट इज कोअर स्ट्रक्चर टाईप ऑफ सॉइल. कसं आहे कोअर स्ट्रक्चर आहे याचं? कसं आहे कोअर स्ट्रक्चर? आबडधोबळ, कारण पार्टिकलच कसं आहे, जाळ पार्टिकल आहे सँड, यापासनं तयार झालेली जमिनीचं टेक्स्चर कसं असणार आहे? कोअर स्ट्रक्चर असणार. इट इज सुटेबल फॉर अंडरग्राउंड क्रॉप ग्रो. ह्या जमिनी ज्या अंडरग्राउंड क्रॉप जे असतात, उदाहरणार्थ जिंजर आहे, टर्मरिक आहे, ओनियन आहे, गार्लिक आहे, रॅडिश आहे, कॅरोट आहे, जी अंडरग्राउंड म्हणजे जमिनीमध्ये तयार होणारी जी पिकं आहेत, गाजर, मुळा, अद्रक, आले, हळद है ना, कांदा, लसूण, हे जे पिकं आहेत अंडरग्राउंड क्रॉप आहेत. आणि या पिकासाठी ग्राउंडनट, भुईमुग, ह्या पिकासाठी जमीन भुसभुशीत पाहिजे, तरच त्याची वाढ होणार आणि उत्पादन जास्त मिळणार. जमीन कॉम्पॅक्ट असेल तर हे पिकं व्यवस्थित येणार नाही. तर ही जमीन कशासाठी सुटेबल आहे? अंडरग्राउंड क्रॉप अँड शॅलो रूटेड क्रॉप. अंडरग्राउंड क्रॉप अँड शॅलो रूटेड क्रॉप, जे उथळ मुळाचे पिकं असतात त्यासाठी जमीन योग्य आहे. आणि अंडरग्राउंड क्रॉप जे जमिनीमध्ये तयार होणारे आहेत, ते सगळेच पिकं जमिनीमध्ये येतात, ते अर्थ घ्यायचे नाही. जे आपलं उत्पादन मिळणार आहे ते अंडरग्राउंड असतं. कॅरोट, रॅडिश है ना, मुळा, गाजर कुठं तयार होतं? आतमध्ये. जे पार्ट आपल्याला युजेबल आहे ते जमिनीमध्ये तयार होते, अंडरग्राउंड होतं, त्याला आपण अंडरग्राउंड क्रॉप म्हणणार. ग्राउंडनट आहे, भुईमुगाची शेंगा कुठं लागणार? जमिनीमध्ये, आतमध्ये. तर जमीन भुसभुशीत असणार आणि सँडी सॉइल सुटेबल फॉर अंडरग्राउंड क्रॉप कल्टिवेशन. इट अप्लाय मोर मॅन्युअर. या जमिनीमध्ये जास्तीत जास्त शेणखत टाकायला पाहिजे, ऑर्गॅनिक मॅटर टाकायला पाहिजे, तरच ही जमीन उत्पादकता असणार. तर हे सँडी सॉइलचे गुणधर्म आहेत. तर यामधले गुणधर्म काही पिकासाठी चांगले आहेत आणि काही काय बेनिफिशियल नाही. कसं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी नाही, पिकाला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असणार पाहिजे. म्हणून सँडी सॉइलचे काही गुणधर्म पिकासाठी चांगले आहेत आणि काही पिकासाठी घातक पण आहेत. म्हणून ही जमीन ॲग्रिकल्चरसाठी तेवढी योग्य नाही, लक्षात. जेणेकरून ते लोमी सॉइल येणार आहे पुढची, ती ॲग्रिकल्चरसाठी बेस्ट आहे. तर नेक्स्ट टाईप ऑफ सॉइल, किंवा आता जे आपण टाईप जे आपण केलेले आहेत टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल, त्याचं सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकलच्या प्रमाणानुसार केलं आपण, प्रपोर्शननुसार. आता सँडी सॉइल,
वर दिलेलं आहे सँड पार्टिकल, सिल्ट पार्टिकल, क्ले पार्टिकल. आता सँडी सॉइल कशाला म्हणणार? 70% और मोर दॅन 70% ऑफ सँड पार्टिकल. ज्या जमिनीमध्ये 70 किंवा 70 पेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण आढळणार ती जमीन तयार होणार सँडी सॉइल. इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे 80% सँड पार्टिकल आहे, 10% सिल्ट आणि 10% क्ले. असं जर प्रपोर्शन असेल तर काय म्हणणार? सँडी सॉइल म्हणणार. किंवा 70% सँड पार्टिकल, इकडं 15% सिल्ट आणि 15% क्ले पार्टिकल, ती सँडी सॉइलच तयार होणार. किंवा 80% सँड पार्टिकल आहे, सिल्टचं 15% आहे आणि 5% क्ले आहे, ती जमीन कोणती? सँडी सॉइलच होणार. तर या सिल्ट आणि क्लेचं कंपॅरिझन करायची गरज नाही. आपल्याला काय बघायचं? फक्त 70% त्यापेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण असेल ते क्लिअरली सँडी सॉइल म्हणून टाकायचं. काय म्हणायचं? सँडी सॉइल. म्हणजे सँडी सॉइल कळालं तुम्हाला. नेक्स्ट लोमी सॉइल. नेक्स्ट टाईप ऑफ सॉइल, टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल लोमी सॉइल, ज्याला आपण पोट्याची जमीन असं म्हणणार. काय म्हणणार? पोट्याची जमीन. द सॉइल कन्सिस्टिंग somewhat equal proportion of sand, silt and clay particles in the soil. ज्या जमिनीमध्ये सँड, सिल्ट आणि क्ले पार्टिकलचं प्रमाण समव्हॉट इक्वल म्हणजे जेमतेम सारखं. उदाहरणार्थ 33% सँड पार्टिकल, 33% क्ले पार्टिकल आणि 34% सिल्ट पार्टिकल समव्हॉट इक्वल. म्हणजेच 30च्या वर आणि 40च्या कमी, 30च्या वर आणि 40च्या कमी या रेंजमध्ये तिघाचंही असायला पाहिजे. तिन्ही पार्टिकलचं प्रमाण, त्याला काय म्हणा? समव्हॉट इक्वल प्रपोर्शन. या इक्वल प्रपोर्शनमध्ये दिसत असतील आपल्याला तर त्या सॉइलला आपण काय म्हणणार? लोमी सॉइल. लोमी सॉइल कधी म्हणणार बाळांनो? ज्या वेळेस तिन्ही पार्टिकलचं प्रमाण समव्हॉट इक्वल म्हणजेच 30%च्या वर 40% पेक्षा कमी या रेंजमध्ये असायला पाहिजे तिघाचंही. लक्षात? 30च्या वर 40 पेक्षा कमी तिन्ही पार्टिकलचं सँड, सिल्ट अँड क्ले, त्याला आपण लोमी सॉइल असं म्हणणार. काय म्हणणार? लोमी सॉइल. तिन्ही पार्टिकलचं प्रमाण समव्हॉट इक्वल. देन दिस सॉइल्स आर मोर सुटेबल फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. ही जमीन फारच ॲग्रिकल्चरसाठी फारच उपयुक्त आहे. कारण जे सँडी सॉइलमध्ये जे काही चांगले गुणधर्म होतं, काही पिकासाठी घातक होते, ते काय होणार? रिजेक्ट होणार. ते गुणधर्म इथं रिजेक्ट होणार. आणि क्ले सॉइलमध्ये जे चांगले गुणधर्म आणि काही पिकासाठी घातक, ते घातक गुणधर्म निघून जाणार. असं जे सॉइल तयार होणार आहे ती लोमी सॉइलमध्ये गुणधर्म आपल्याला बघायला मिळणार की सगळेच गुणधर्म पिकासाठी योग्य. सँडी सॉइलमध्ये काही गुणधर्म चांगले, काही गुणधर्म पिकासाठी घातक होते. क्ले सॉइलचंही तसंच आहे, काही चांगले आणि काही पिकासाठी घातक आहे. आणि लोमीमध्ये काय? सगळंच पिकासाठी योग्य आहेत, चांगले गुणधर्म आहेत. म्हणून लोमी सॉइल बेस्ट फॉर ॲग्रिकल्चर पर्पज. इट इज वेल ड्रेन कॅपॅसिटी. पहिलं गुणधर्म काय सांगितलं मग लोमी सॉइलचं? इट इज अ वेल ड्रेन कॅपॅसिटी. पाण्याचा उत्तम निचरा करून देते. इट इज गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जेवढं पाणी असायला पाहिजे पिकासाठी तेवढं पाणी जमीन धरून ठेवते. सँडी सॉइल काय करत होती? फक्त निचराच करत होती, धरून ठेवत नव्हती. इथं पाण्याचा निचराही करते आणि पाणी धरूनही ठेवते. म्हणजे पिकासाठी दोन्ही गुणधर्म चांगले आहे. इट इज गुड इरेटेड. हे गुड इरेटेड पण आहे. जेवढं पिकासाठी इरेटेड कंडिशन पाहिजे तेवढं याच्यामध्ये या जमिनीमध्ये इरेटेड आहे, हवा खेळती असते. इट इज मोर फर्टाईल. ही जमीन सुपीक असते पिकासाठी. इट इज गुड फॉर ॲग्रिकल्चर ड्यू टू सुटेबल फॉर व्हेरियस क्रॉप ग्रोन. देन medium rooted crop, shallow rooted crop and deep rooted crop. All crops are grown in this type of soil. तर या लोमी सॉइलमध्ये सगळ्याच टाईपचे पिकं चांगले येतात. सँडी सॉइलमध्ये काय म्हटलं होतं आपण? फक्त अंडरग्राऊंड क्रॉप चांगले येतात है ना, बाकीचे खोल मुळाचे पिकं येत नाही. तर इथं सगळेच पिकासाठी ही जमीन चांगली आहे म्हणून ॲग्रिकल्चरसाठी चांगली मानली जाते.
इट इज इझी फॉर कल्टिवेशन. कल्टिवेशनसाठी हे कशी आहे, इझी आहे. तेवढी इझी नाही, तेवढी हार्ड पण नाही, मीडियम आहे. जसं सँडी सॉईल एकदम इझी होती, क्ले सॉईल हार्ड असणार आहे, तर हे मीडियम असणार आहे. इट इज मीडियम टेक्स्चर. याचा टेक्स्चर कसं आहे, मीडियम. सँडी सॉईलचं काय म्हटलं होतं आपण, कोअर्स टेक्स्चर म्हटलं होतं. लोमी कशी आहे, मीडियम टेक्स्चर सॉईल आहे. इट इज फर्दर डिवायडेड इंटू 3. सँडी सॉईलचे फर्दर डिवायडेड केले का आपण, नाही. परंतु लोमी सॉईलचे आणखीन 3 आपण लोमी सॉईलचे 3 गटामध्ये विभागणी करतो. त्याचे आणखीन 3 टाईपचे सॉईल आपण तयार करतो. मग ते कोणते आहे ते बघू आपण. इट इज फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप ऑफ सॉईल ऑन द बेसिस ऑफ देअर रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल. मग आता आपण तर काय म्हटलेलं आहे, लोमी सॉईल म्हणजे सम वॉट इक्वल प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले. 30च्या वर 40पेक्षा कमी यामध्ये असणारे तिन्ही पार्टिकल लोमी सॉईल तयार होणार. आता त्यामध्ये ज्याचं पर्सेंटेज जास्त त्या टाईपची लोमी सॉईल तयार होणार. तिघामध्ये कोण भारी आहे, तिघामध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे, कोणत्या पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे. 30च्या वर 40पेक्षा कमी, पण त्यामध्ये आणखीन तिघापेक्षा एक कोणाचं जास्त टक्के आहे त्या टाईपची सॉईल आपण म्हणणार आहोत. उदाहरणार्थ सँडी लोम सॉईल. लोमी सॉईल आहे, मान्य आहे. लोमी सॉईल किती तयार होणार, 30च्या वर 40पेक्षा कमी टक्केवारी असणारे तिघाचंही, त्याला आपण लोमी सॉईल म्हणणार. त्यामध्ये आणखीन सँडी लोम सॉईल कशाला म्हणणार आपण, द लोमी सॉईल हॅव्हिंग रिलेटिव्हली हायर प्रोपोर्शन ऑफ सँड पार्टिकल्स दॅन द अदर पार्टिकल. अदर पार्टिकल मीन्स सँड पार्टिकल तर झालं, सँडचं प्रमाण जास्त कोणापेक्षा, सिल्ट आणि क्ले पार्टिकल पेक्षा, त्याला आपण अदर पार्टिकल म्हणून मेन्शन केलं. अदर पार्टिकल्स नोन ॲज सँडी लोम सॉईल. सँडी लोम सॉईल. तर ज्या लोमी सॉईलमध्ये, लोमी सॉईल आहे त्या लोमी सॉईलमध्ये सँडचं प्रमाण जास्त आहे, सँड पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे इतर 2 पार्टिकल पेक्षा, त्याला काय नाव देणार, सँडी. सँडचं प्रमाण जास्त आहे ना, सँडी लोम सॉईल. लोमी सॉईल आहेच, पण त्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त आहे. ते 40पेक्षा कमीच असणार आहे, पण त्या दोघांपेक्षा जास्त, त्याला काय म्हणणार आपण, सँडी लोम सॉईल. नेक्स्ट सिल्टी लोम सॉईल. द लोमी सॉईल हॅव्हिंग हायर proportion of silt particles than the other particles known as silty loam soil. लोमी सॉईल तर आहे, त्यामध्ये सिल्ट पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे इतर सँड आणि क्ले पार्टिकल पेक्षा, म्हणून त्या लोमी सॉईलला नाव दिलं आपण सिल्टी लोम सॉईल. सिल्टचं प्रमाण जास्त आहे ना, सिल्टी लोम सॉईल. लोमी सॉईल तर आहेच, परंतु कोणती, सिल्टी लोम सॉईल. 2 पार्टिकलपेक्षा सिल्ट पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे. थर्ड, क्ले लोम सॉईल. द लोमी सॉईल हॅव्हिंग हायर proportion of clay particles than the other particles known as clay loam soil. लोमी सॉईल आहेच, लोमी सॉईलमध्ये क्ले पार्टिकलचं प्रमाण इतर पार्टिकलपेक्षा जास्त आहे, म्हणून त्या लोमी सॉईलला आपण क्ले लोम सॉईल असं म्हणणार बाळांनो. आपण आता उदाहरणासहित आपण बघूया. इथं टेबलमध्ये आपण लोमी सॉईल, हे काय लोमी सॉईल आहे, काय आहे, लोमी सॉईल आहे. लोमी सॉईल म्हणजे काय म्हटलं पण, समवॉट इक्वल प्रपोर्शन ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल. समवॉट इक्वल दिसते की नाही, 33.5% सँड पार्टिकल, 33.5% सिल्ट पार्टिकल, 33% क्ले पार्टिकल. समवॉट इक्वल 0.5चं निग्लिजिबल आहे. समवॉट इक्वल म्हणणार की नाही, असं जेव्हा आपल्याला आढळतं तेव्हा लोमी सॉईल म्हणणार. लोमी सॉईल तयार झाली, काही वांदा आहे का, नाही, लोमी सॉईल तयार झाली. समजलं का, अंडरस्टँड, समजलं. आता त्याच्या फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप. लोमी सॉईल ऑल्सो फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईपमध्ये आणखीन त्याचं टाईप केले आपण, सँडी लोम सॉईल. सँडी लोम सॉईल मीन्स सँड पार्टिकलचं प्रमाण जास्त असते इतर 2 पार्टिकलपेक्षा. बघा इथं 35% सँड पार्टिकल आहे, सिल्ट पार्टिकल 33 आहे, क्ले पार्टिकल 32 आहे. या 2 पार्टिकलपेक्षा कोणाचं पार्टिकल जास्त आहे,
सँड पार्टिकलचं प्रमाण यामध्ये जास्त आहे, म्हणून या जमिनीला नाव दिलं आपण सँडी लोम सॉइल. लोमी सॉइल तर आहेच. आता यालाही समवॉट इक्वलच म्हणणार आपण. 30पेक्षा जास्त 40पेक्षा कमी आहे की नाही. 35, 33, 32, 30पेक्षा जास्त 40पेक्षा कमी, समवॉट इक्वलच आहे. पण त्या दोघांमध्ये कोणाचं जास्त पर्सेंटेज आहे, सँडचं आहे, म्हणून सँडी लोम सॉइल. सँडी लोम सॉइल. नेक्स्ट सिल्टी लोम सॉइल. सिल्टी लोम सॉइल. द loamy soil having higher proportion of silt particle than the other particle. silt particle प्रमाण जास्त आहे, 35% आहे इतर दोन पार्टिकल पेक्षा. म्हणून याला काय म्हणणार, सिल्टी लोम सॉइल. काय म्हणणार, सिल्टी लोम सॉइल म्हणणार आपण. नेक्स्ट क्ले लोम सॉइल. क्ले लोम सॉइल. द लोमी सॉइल having higher proportion of clay particle than the other particle known as clay loam soil. या क्ले लोम सॉइल मध्ये कोणाचं पर्सेंटेज जास्त आहे, क्ले पार्टिकलचं 35, इकडे सिल्ट 33 आणि सँड 32 आहे. म्हणजे दोघांपेक्षा कोण जास्त आहे, क्ले आहे. म्हणून अशा टाईप असं प्रपोर्शन जेव्हा आपल्याला बघायला मिळतं त्या जमिनीला आपण काय म्हणणार, क्ले लोम सॉइल. लोमी तर आहेच, पण त्यामध्ये कोणाचं जास्त आहे, क्ले पार्टिकलचे जास्त आहे, म्हणून क्ले लोम सॉइल म्हणणार. तर लोमी सॉइलचे हे 3 टाईप आहे. तर आपल्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेसमध्ये आपल्याला सँडी लोम सॉइल, सिल्टी लोम सॉइल, क्ले लोम सॉइल असं नाव येणार. मग अशा वेळेस आपण कन्फ्यूज होणार आहे ना. तर यासाठीचे बेसिक शिकून घेणं महत्त्वाचं आहे. हे तर तसं महत्त्वाचं आहे, पण टेक्स्टबुकमध्ये नाही. टेक्स्टबुकमध्ये असायला पाहिजे, कारण हे शब्द तुम्हाला पुढे येणार आहे. मग ते आता समजून घेणं महत्त्वाचं आहे की नाही. क्रॉप सायन्सवाल्यासाठी आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हे महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट टाईप ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ टेक्स्चरल टाईप ऑफ सॉइल, दॅट इज अ क्ले सॉइल. क्ले सॉइल. द सॉइल कन्सिस्टिंग 40% or more than 40% of clay particles are called clay soil. आता क्ले सॉइल म्हणजे काय, द सॉइल कन्सिस्टिंग 40% or more than 40 ऑफ क्ले पार्टिकल्स आर कॉल्ड क्ले सॉइल. ज्या मातीमध्ये क्ले पार्टिकलचं प्रमाण 40 किंवा त्यापेक्षा जास्त असेल ती जमीन कोणती तयार होणार, क्ले सॉइल तयार होणार. कोणती, क्ले सॉइल तयार होणार बाळांनो. कोणती, क्ले सॉइल. आता लोमी सॉइल कधी तयार झाली, समवॉट इक्वल. 30च्या वर 40पेक्षा कमी म्हटलं होतं. आता क्ले पार्टिकल 40पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीला आपण काय म्हणणार, क्ले सॉइल म्हणणार. काय म्हणणार, क्ले सॉइल. आता या क्ले सॉइलचे गुणधर्म कोणते, इट इज अ फाईन टेक्स्चर सॉइल. हे कशी फाईन टेक्स्चर, कारण त्याचं पार्टिकल फाईन आहे, मग त्यापासून तयार होणारी जमीन सुद्धा फाईन टेक्स्चर असणार. इट इज मोर रिटेंटिव्ह ऑफ वॉटर. पाणी भरपूर धरून ठेवते, जेवढं पिकांना नको आहे तेवढं साठवून ठेवते, म्हणजे पिकासाठी घातक आहे की नाही. इट इज रिच प्लांट न्यूट्रियंट. हे चांगलं आहे, भरपूर अन्नघटक आहेत लोमी सॉइलमध्ये, पण सँडी सॉइलमध्ये नाही. इट इज रिच प्लांट न्यूट्रियंट भरपूर याच्यामध्ये. इट इज मोर फर्टाईल. जमीन सुपीक आहे, पण पाणी जास्त धरून ठेवते, पाण्याचा निचरा होत नाही. इट इज पुअर ड्रेन अँड एरेटेड. तर उत्तम निचरा पाण्याचं होऊ देत नाही आणि जमीन एरेटेड होत नाही. पाऊस जर कमी झाला, म्हणजे ओलावा कमी झालं, तरी जमीन कशी होते, हार्ड स्ट्रक्चर तयार होते, कॉम्पॅक्ट होते. काय होते, कॉम्पॅक्ट होते. आणि कॉम्पॅक्ट झाल्यामुळं अंडरग्राऊंड क्रॉप जे आहे ते व्यवस्थित वाढ होत नाही. लक्षात. इट इज मोर स्टिकी इन नेचर. फारच स्टिकी, चिखल तेव्हाच तयार होतं, म्हणून आपण म्हणतो कोणती, चोपण मातीची जमीन. चिखल जास्त तयार होतं, चिकट तयार होतं, चिखल. इट इज मोर श्रिंकेज आफ्टर ड्राईंग. जेव्हा जमीन वाढते म्हणजे ओलावा कमी होते तेव्हा श्रिंकेज होते, भरपूर भेगा पडतात, क्रॅक होते जमिनी. ओलावा कमी झालं तसं अंकुंचन पावते आणि जमीन क्रॅक होते. नेक्स्ट, इट इज डिफिकल्ट टू कल्टिवेशन अँड हिन्स कॉल्ड ॲज हेवी सॉइल. असं जर क्रॅक झाली तर ही जमीन मशागतीसाठी काय होते, हार्ड जाते. मशागत जमिनीचं व्यवस्थित होत नाही.
है ना, म्हणून याला भारी जमीन सुद्धा म्हणतात. दुसरं भारी म्हणण्याचा उद्देश काय, याच्यामध्ये प्लांट न्यूट्रिएंट जास्त आहे, ऑर्गॅनिक मॅटर जास्त असतं आहे लक्षात, म्हणून सुद्धा आपण भारी जमीन म्हणतो. आणि मशागतीला सुद्धा हे काय ते भारी जाते, नांगरणी करण्यासाठी, कुडवणी करण्यासाठी, जे काही बैलाच्या सहाय्याने जे काम करतो आपण ते हार्ड जाते है ना, म्हणजे ब्लॉक पॉवर जास्त लागतं, शक्ती जास्त लागते, मोठमोठे ढेकळे सुद्धा तयार होतात. इट इज अनसुटेबल फॉर अंडरग्राऊंड क्रॉप. ही जमीन अंडरग्राऊंड पिकं घेण्यासाठी योग्य नाही. जसं पोटॅटो आहे, ओनियन आहे, टर्मरिक आहे, जिंजर आहे, नंतर ओनियन आहे, गार्लिक आहे, हे पिकं अशा जमिनीमध्ये चांगली येत नाही. इट इज फर्दर डिवाइडेड इंटू 3 टाईप. आणखीन या क्ले सॉईलचे आणखीन 3 टाईप तयार करतात. जसं लोमी सॉईलचे केले आपण. क्ले सॉईल ऑल्सो फर्दर डिवाइडेड इंटू 3 टाईप ऑन द बेसिस ऑफ देअर पर्सेंटेज ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल. आता क्ले सॉईल कधी तयार होते, 40 किंवा 40% पेक्षा जास्त क्ले पार्टिकलचं प्रमाण असेल तर. लक्षात. आता त्यामध्ये आणखीन कोणत्या पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे त्या क्ले सॉईलला तसं नाव देण्यात येईल. जसं की द क्ले सॉईल तर आहे द क्ले सॉईल हॅव्हिंग रिलेटिव्हली हायर प्रपोर्शन ऑफ सॅन्ड पार्टिकल्स दॅन द सिल्ट पार्टिकल नोन ॲज सँडी क्ले सॉईल. क्ले सॉईल तर आहे, क्लेचं प्रमाण 40% पेक्षा जास्त आहे, परंतु राहिलेले 2 पार्टिकल जे आहेत सिल्ट पार्टिकल आणि क्ले पार्टिकल, त्यामध्ये कोणाचं जास्त आहे. क्ले पार्टिकल 40 पेक्षा जास्त असणार आहे, पण सिल्ट आणि सॅन्ड पार्टिकलचं कंपॅरिझन केलं जाईल. त्यामध्ये दोघांमध्ये कोण जास्त आहे. सॅन्ड पार्टिकल जास्त असेल तर सँडी क्ले सॉईल म्हणणार आपण. त्या क्ले सॉईलला नाव काय दिलं जाईल, सँडी क्ले सॉईल. नेक्स्ट सिल्टी क्ले सॉईल. द क्ले सॉईल हॅव्हिंग रिलेटिव्हली हायर प्रपोर्शन ऑफ सिल्ट पार्टिकल्स दॅन द सँड पार्टिकल. क्ले सॉईल तर आहे, त्या क्ले सॉईलमध्ये आणखीन सँड आणि सिल्ट या दोघांपैकी कोणाचं प्रमाण जास्त आहे. सिल्ट पार्टिकलचे जास्त असेल सँडपेक्षा तर त्या क्ले सॉईलला नाव देण्यात येईल सिल्टी क्ले सॉईल. नेक्स्ट फाईन क्ले सॉईल. क्ले सॉईल आहे, त्यामध्ये द क्ले सॉईल हॅव्हिंग हायर पर्सेंटेज ऑफ क्ले पार्टिकल नोन ॲज फाईन क्ले सॉईल. ज्याला चोपन मातीची जमीन म्हणणार, अति चोपन मातीची जमीन. त्यामध्ये क्लेचंच प्रमाण जास्त, जे सिल्ट आणि सँड जे आहे त्याचं फारच कमी प्रमाण आणि क्लेचं प्रमाण जास्त. जे 40 म्हटलं की नाही तिथं 60-80% राहणार क्लेचंच प्रमाण आणि बाकी ते 10-15% राहणार. तर त्या क्ले सॉईलला काय नाव देण्यात येईल, फाईन क्ले सॉईल. म्हणजेच आपण किती जमिनीची टाईप बघितली आपण, अंडरस्टँड. बघा सांगा माझ्या बरोबर. पहिलं बघितलं आपण सँडी सॉईल. सँडी सॉईलचे फर्दर डिवायडेड केलं का नाही. सँडी सॉईल कशाला म्हणणार, ज्या जमिनीमध्ये 70 किंवा 70% पेक्षा जास्त सँड पार्टिकलचं प्रमाण आढळतो त्या जमिनीला सँडी सॉईल. त्याचं प्रश्न मिटलं. दुसरं काय म्हटलं आपण, लोमी सॉईल. द सॉईल कन्सिस्टिंग हॅव्हिंग समव्हॉट इक्वल प्रपोर्शन ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले पार्टिकल नोन ॲज लोमी सॉईल म्हटलं. ज्या जमिनीमध्ये तिघाचंही प्रमाण समव्हॉट इक्वल असेल त्या जमिनीला लोमी सॉईल म्हणणार. लोमी सॉईलचे आणखीन फर्दर डिवायडेड केले आपण 3, ज्याला नाव दिलं सँडी लोम सॉईल. सँडचं प्रमाण जास्त आहे, सँडी लोम सॉईल. सिल्टी लोम सॉईल, सिल्टचं प्रमाण जास्त आहे, सिल्टी लोम सॉईल. क्लेचं प्रमाण जास्त आहे, क्ले लोम सॉईल. असे लोमी सॉईलचे 3 आपण बघितले. नंतर सँडी क्ले सॉईलचे किती बघितले, 3. सँडी क्ले सॉईल म्हणजे सँड पार्टिकलचं प्रमाण जास्त आहे कशापेक्षा, सिल्टपेक्षा. क्ले सॉईलमध्ये त्याला सँडी क्ले सॉईल. सिल्टचं प्रमाण जास्त आहे क्लेपेक्षा, सिल्टी क्ले सॉईल. आणि फाईन क्ले म्हणजे फारच जास्त आहे क्ले पार्टिकलचं प्रमाण, फाईन क्ले सॉईल. म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 7 टाईप बघितले आपण, टेक्चरल टाईप. एकूण किती बघितले, 7 बघितले. तर आता इथं आपण थोडं प्रॉब्लेम त्याचं घेऊ आपण.
सँडी सॉईल का म्हटलं, 80% म्हणजे 70पेक्षा जास्त आहे ना, त्याला पण सँडी सॉईल म्हणणार. तिथं 80 10 10 म्हणजे सँडी सॉईल. लोमी सॉईल समवॉट इक्वल प्रपोर्शन दिसत आहे. त्यामध्ये सँडी लोम सॉईल, सँडचं प्रमाण जास्त आहे या दोनपेक्षा, सँडी लोम सॉईल. सिल्टी लोम सॉईल, सिल्टचं प्रमाण जास्त आहे 35 इतर दोनपेक्षा. सिल्टी लोम, लोमी तर आहेच पण त्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त, सिल्टचं, म्हणून सिल्टी लोम सॉईल. क्ले लोम सॉईल, क्लेचं प्रमाण जास्त आहे इथं 35 या दोनपेक्षा, म्हणून क्ले लोम म्हणजे लोमी सॉईलचे 3. नंतर क्ले सॉईल कशाला म्हणणार, क्ले पार्टिकलचं प्रमाण 40-40पेक्षा जास्त आढळत असेल तर ती जमीन कोणती तयार होणार, क्ले सॉईल. हे लक्षात ठेवायचं, 40-40पेक्षा जास्त क्ले सॉईल तयार होणार. मग आता त्या क्ले सॉईलचे आणखीन 3 टाईप केले आपण. सँडी क्ले सॉईल, सँडी क्ले सॉईल. क्ले सॉईल त्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त आहे सिल्टपेक्षा. सिल्टचं 20 आहे तर 35 आहे. 35 आहे सँड पार्टिकल, हे 45 आहे म्हणजे क्ले सॉईल तयार झाली. त्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त आहे, सँडी क्ले सॉईल. नंतर सिल्टी क्ले सॉईल. क्ले सॉईल तर तयार आहेच 45 आहे, त्यामध्ये सिल्टचं प्रमाण 35 आहे कशापेक्षा, सँडपेक्षा, म्हणून सिल्टी क्ले सॉईल तयार झाली. इथं फाईन क्ले सॉईल, फाईन म्हणजे जास्तच 60 70 80 एकदम जास्त है ना, हे फार निग्लिजिबल असणार सँड आणि सिल्ट पार्टिकलचं, म्हणून त्याला फाईन क्ले सॉईल. असे 7 जमिनीचे टाईप बघितले आपण, टेक्स्चरल टाईप ऑफ सॉईल. आता टेक्स्टबुकमध्ये ट्रँगल दिलं बाळांनो असं. आता हे बघितल्यानंतर काय कळणार हो, असं बघितले कळणार आहे का काय, तर यासाठी हे ट्रँगल समजून घेण्यासाठी आपल्याला हे अगोदरचं जे आपण बेसिक घेतलं ते महत्त्वाचं आहे. इथं ट्रँगल जे तयार केलेलं आहे, ट्रँगलवर हे जमिनी तयार केलेले आहे. हे आहे क्ले पर्सेंटेज 10 20 30 40 50 60 70 80 90 100. हे काय दर्शवते, क्ले पार्टिकलचं प्रमाण. आता हे सँड पार्टिकलचं प्रमाण 10 20 30 40 50 60 70 80 90 100. हे सँड पार्टिकल असं वाढत चाललं आहे. इकडं दाखविते आपल्याला सिल्ट पार्टिकलचं प्रमाण 10 20 30 40 50 60 70 80 90 100. हे 3 साईडनी 3 पार्टिकल आपल्याला दिलेले आहेत. आता यामध्ये तिघाचं जे कॉम्बिनेशन जर बघितलं तर त्या टाईपची जमीन तयार होणार. आता इथं बघू आपण, प्युअरली काय इथं 90% सँड आणि 10% क्ले आहे. तर ही जमीन कोणती, सँडी सॉईल तयार होणार की नाही, सँडी सॉईल तयार होणार. सँडी लोम सॉईल आहे ना, तर इथं सँडी लोम सॉईल. इकडं असं सँडचं प्रमाण, इथं सिल्टचं प्रमाण जास्त आहे कशापेक्षा, क्लेपेक्षा. सँडी तर आहे 80% तर सँड आहे पण त्यामध्ये सिल्टचे प्रमाण जास्त, तर त्या पद्धतीची जमीन तयार होणार. तर हे तिघाचं असं कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला त्याचं प्रपोर्शन जर बघितलं आपण, तर ज्याचं प्रपोर्शन जास्त त्या टाईपची जमीन, तर इथं क्ले लोम सॉईल तयार झाली. इथं क्लिअरली क्ले सॉईल आहे बघा, क्लिअरली काय क्ले सॉईल का, 40%पेक्षा जास्त क्ले पार्टिकल आहे है ना. हे 60 70 80 इथून 40 सुरू झालं आहे ना, हे 40 आहे लक्षात, 40पेक्षा जास्त ते पूर्ण क्ले सॉईल आहे. आणि त्याचे सब टाईप आपण बघितलेले आहेत, तर ज्याचं प्रमाण जास्त त्या टाईपची ती जमीन तयार होणार, हे क्ले सॉईल. नंतर लोमी सॉईल. लोमी सॉईल कधी तयार होणार, जेव्हा सिल्ट पार्टिकल आणि सँड पार्टिकल आणि क्ले पार्टिकल समवॉट इक्वल बघा, तर हे लोमी सॉईल काय तयार होणार आहे, लोमी सॉईल समवॉट इक्वल प्रपोर्शन. तिघाचे प्रपोर्शन सेम असणार लोमी सॉईल. मग त्याचे सब टाईप ज्याचं प्रमाण जास्त आहे तसं, जसं सिल्टी लोम, क्ले सिल्टी क्ले लोम, सिल्टी क्ले लोम. क्ले सॉईल तर आहे पण सिल्टचं प्रमाण जास्त आहे, सिल्टी क्ले लोम सॉईल असं तयार. इथं सिल्टी प्युअरली सिल्टी 100% 90% सिल्टचं प्रमाण आणि 10% कोणतं सँड सिल्टी आहे ना, म्हणजेच लोमी सॉईल प्युअरली. तर असं जमिनीचं टाईप या ट्रँगलनं आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर आपण जे व्यवस्थित घेतलेलं आहे ते जर डोक्यात ठेवलं तर संपलं काम आहे ना. म्हणजे एकूण टेक्स्चरल टाईपनुसार आपण जमिनीचे 7 टाईप बघितले. किती, 7 लक्षात राहील ना. एकदम सोपं आहे, एकदम सोपं करून तुम्हाला दाखविलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला खरंच प्रॅक्टिकली जर करायचं असेल तर जार टेस्टिंग फॉर सॉईल टाईप, हे सँड
जारनुसार आपण तर 0 ते 10% क्ले, 0 to 10% सिल्ट आणि 80 to 100% सँड. लक्षात म्हणजे 70% ज्या सँड पार्टिकल आढळत असतील त्याला सँडी सॉईल म्हणणार आहे ना. काय म्हणणार? सँडी सॉईल. इथं 10 to 30 क्ले, 30 to 50 सिल्ट आणि 25 to 50 सँड. तर असं प्रपोर्शन असेल तर त्याला लोमी सॉईल म्हणजे आपण समवॉट इक्वल म्हटलेलं आहे सोप्या भाषेमध्ये. नंतर क्ले सॉईल 60 ते 100% काय क्ले पार्टिकलचं प्रमाण, 0 to 45 सिल्ट आणि 0 to 45 सँड असं जर असेल प्रपोर्शन क्ले सॉईल म्हटलं त्यांनी. तर हे प्रॅक्टिकली असं दाखवलेलं आहे. तर बाळांनो आता समजलं असेल तुम्हाला, व्यवस्थित सुटसुटीत समजलं असेल है ना. अंडरस्टँड. तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. जे 10वीमध्ये मित्र होते आता वेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांचं वेगळं ग्रुप तयार झालं असेल, मग आपल्या मित्राची काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर क्रॉप सायन्सचं ट्युशन नसतं, क्रॉप प्रोडक्शनचं ट्युशन नसतं आणि पुढे आपल्याला ॲग्रिकल्चर जायचं आहे. बेसिक माहिती आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे आणि हे क्रॉप सायन्सलाही चॅप्टर आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीलाही चॅप्टर आहे. 11वी म्हणजे 11वी आपण सायमल्टेनियसली घेणं सुरू आहे. कॉमन जे चॅप्टर आहे ते अगोदर आपण संपूया. तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणखीन काय मिळतं, आम्हाला उत्सुकता होते, आणखीन आपल्याला हार्डवर्क करण्याची क्षमता निर्माण होते सबस्क्राईब केल्यामुळं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा. तर व्हिडिओ बघताना नोटबुक सोबत ठेवा आणि लिहित चला. जर टेक्स्टबुक असेल तेही सोबत ठेवा. तर कंपॅरिझन करत राहा की टेक्स्टबुकमध्ये काय आणि सर काय शिकवित आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.